Student, today we are going to learn here new chapter of EVS. Let us solve our own problems. आपणच सोडवू आपले प्रश्न. हा 7वा धडा EVSचा आज आपण पाहत आहोत. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? व्हॉट प्रॉब्लेम्स कॅन यू आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग पिक्चर्स? खाली काही चित्र दिलेली आहे, त्याच्यामध्ये कोणत्या समस्या दिसत आहेत हे तुम्हाला ओळखता येतील का हे पाहायचे. आता इथे एक मुलगी दिली आहे, ती काय म्हणते पहा. माय एरिया गेट्स वॉटर ओनली थ्राइस अ वीक. माझ्या एरियामध्ये आठवड्यातनं, वीक म्हणजे काय, WEEK, वीक म्हणजे आठवडा. काही हार्ड वर्ड मध्ये मध्ये येतात जे तुम्हाला माहिती नाहीत, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. ही मुलगी सांगते की माझ्या एरियामध्ये आठवड्यातनं थ्राइस म्हणजे तीनदाच पाणी येतं. आता इथं कोणता प्रॉब्लेम आहे सांगू शकाल का तुम्ही? तर इथं सप्लाय ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचा जो सप्लाय असतो तो कमी आहे, हा प्रॉब्लेम इथं दिसून येतो. सेकंड पहा, द गार्बेज हॅज पिल्ड अप. आय हॅव टू वॉक टू स्कूल विथ माय नोज कवर्ड. आता सेकंड ह्याच्यामध्ये हा मुलगा काय म्हणतोय की कचऱ्याचे ढीग साठले आहेत, नाक बंद करून शाळेत यावे लागते. म्हणजे आता कोणता प्रॉब्लेम इथं दिसणार आहे? डिस्पोजल ऑफ गार्बेज म्हणजे कचऱ्याची जी विल्हेवाट योग्य व्हायला पाहिजे ती होत नाही. थर्ड पहा, आय फील लाईक रायडिंग माय बायसिकल टू स्कूल एव्हरी डे बट देअर इज नो बायसिकल ट्रॅक. शाळेत सायकलवरूनच जायला लागतं, पण सायकलीसाठी वेगळा रस्ता नाही, अशी ही मुलगी आपल्याला सांगते. म्हणजे सायकलसाठी जो वेगळा ट्रॅक पाहिजे तो नाही. मग कोणती समस्या आहे असणार आहे? तर हेवी ट्रॅफिक खूप असतं, ट्रॅफिक जॅमची समस्या असणार आहे किंवा पोल्युशनची समस्या इथं असणार आहे. पुढचं पहा, माय फादर हॅज टू विजिट द तालुका प्लेस एव्हरी डे फॉर सम डिस्प्यूट ओव्हर द लँड. हा मुलगा म्हणतोय माझे वडील तालुक्याला जातात प्रत्येक दिवशी आणि तिथं कसली समस्या आहे? डिस्प्यूट म्हणजे काय? डिस्प्यूट लिहून घ्यायचं आहे, हार्ड वर्ड आहे. हार्ड वर्ड आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. DISPUTE, डिस्प्यूट म्हणजे तंटा. लिहून घ्यायचे सगळ्यांनी. सम डिस्प्यूट ओव्हर द लँड म्हणजे जमिनीवर तिथं तंटा सुरू आहे, अशा प्रकारे. मग इश्यूज इन सिविक लाईफ म्हणजे सार्वजनिक समस्या, हा पॉईंट आपण पाहतोय. वी इन्काउंटर मेनी प्रॉब्लेम्स इन अवर सिविक लाईफ. आपल्याला आपल्या जे समूह जीवन असतं याच्यामध्ये विविध समस्या असतात. सिविक लाईफ म्हणजे काय? समूह जीवन. These problems cause us inconvenience. हे जे प्रॉब्लेम्स असतात ते कधीकधी आपल्याला या ज्या समस्या असतात ह्या आपल्या कधीकधी गैरसोयीच्या होऊ शकतात. आता इथं हार्डवर्ड आलाय प्रॉब्लेम्स म्हणजे काय? समस्या. आणि इनकन्व्हिनियन्स म्हणजे गैरसोयीचं. लिहून घ्यायचं सगळ्यांनी. समटाइम्स अवर लाईफ इज थ्रोन इन टू डिसऑर्डर. कधीकधी ह्या ज्या समस्या असतात याच्यामध्ये आपलं समूह जीवन जे असतं विस्कळीत होऊ शकतं. इफ वी टर्न अ ब्लाइंड आय टुवर्ड्स प्रॉब्लेम्स. जर आपण या समस्यांकडे डोळेझाक केली तर ह्या समस्या काय होऊ शकतात? अधिक मोठ्या होऊ शकतात. दे बिकम वर्स म्हणजे ह्या समस्या आणखीन मोठ्या होऊ शकतात. सो इट इज बेस्ट टू सॉल्व देम इन टाईम. म्हणूनच आपण हे जे आहेत समस्या सगळ्या याचं निराकरण वेळच्या वेळी केलं पाहिजे. द प्रॉब्लेम फेस्ड बाय पीपल इन cities and villages can be called problems or issues in civic life. अंडरलाईन करून घ्यायचे सगळ्यांनी. द प्रॉब्लेम फेस्ड बाय पीपल इन cities and villages
म्हणजे शहरामधल्या किंवा खेड्यामधल्या, सिटीज म्हणजे शहरं आणि विलेजेस म्हणजे खेडी. शहरामधल्या किंवा खेड्यामधल्या लोकांना ज्या प्रॉब्लेम्सना तोंड द्यायला लागतं, ज्या अडचणी येतात, ज्या अडचणी किंवा जे प्रश्न भेडसावतात, यालाच काय म्हणायचं? यालाच म्हणायचं प्रॉब्लेम्स ऑर इश्यूज इन सिविक लाईफ, म्हणजे सार्वजनिक समस्या. इट इज इम्पॉर्टंट टू बी एबल टू आयडेंटिफाय सच इश्यूज. परिसरातल्या ह्या ज्या समस्या आहे हे ओळखणं गरजेचं असतं. वन पर्सन अलोन कॅन नॉट सॉल्व सच प्रॉब्लेम्स. पण एकटा जो माणूस आहे तो हे सगळे प्रॉब्लेम्स समाजामधले सॉल्व करू नाही शकत. तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हे प्रॉब्लेम सॉल्व करायला पाहिजे. दे कॅन बी सॉल्व थ्रू एव्हरी वन्स एफर्ट अँड कोऑपरेशन. म्हणजे हे जे आहे ते प्रत्येकाच्या प्रयत्नाने आणि सहकार्याने सॉल्व करू शकतो. पुढचा आपला पॉईंट आहे सॉल्विंग डिस्प्यूट. डिस्प्यूट म्हणजे काय? तर तंटा. सॉल्विंग म्हणजे सोडवणे. सॉल्विंग डिस्प्यूट म्हणजे तंटा निवारण किंवा तंटा सोडवणे. डिस्प्यूट्स अरायझिंग ओव्हर व्हेरियस इश्यूज इन अवर टाउन्स अँड विलेजेस कॅन ऑल्सो बी अ प्रॉब्लेम. आपल्या टाउन म्हणजे काय? शहर, आणि विलेजेस म्हणजे खेडी. जे शहरं आणि खेडी असतात याच्यामध्ये हा जो डिस्प्यूट आहे, हा जो तंटा आहे, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे किंवा महत्त्वाची समस्या आहे. द वेल बिईंग ऑफ अ विलेज इज अफेक्टेड बाय कॉन्स्टंट डिस्प्यूट. जर सतत या खेड्यांमध्ये असा तंटा होत गेला तर याच्यामुळे काय होतं? त्या खेड्यावर परिणाम होतो किंवा त्या खेड्याचं स्वास्थ्य बिघडतं. इट लीड्स टू लॉस ऑफ युनिटी अँड obstruct द प्रोग्रेस ऑफ द विलेजेस. आता नवीन 2 हार्ड वर्ड आलेत. युनिटी म्हणजे एकता, obstruct म्हणजे अडथळा. हे लिहून घ्यायचे वहीमध्ये. जर सतत खेड्यामध्ये तंटा होत गेला किंवा सतत भांडणं होत गेली तर याच्यामुळे काय होतं? लॉस ऑफ युनिटी म्हणजे एकतेची, एकोपा जो आहे गावामधला तो कमी होतो. आणि obstruct द प्रोग्रेस ऑफ द विलेज, आणि जी प्रोग्रेस असते विलेजची, जी प्रगती होणार असते खेड्याची, ती होत नाही. त्याच्यामध्ये obstruct म्हणजे अडथळा येतो. इफ द डिस्प्यूट आर नॉट सिरियस, जर तो तंटा सिरियस नसेल, सिरियस म्हणजे काय? गंभीर. जर तो तंटा गंभीर नसेल, दे कॅन बी सॉल्व लोकली बाय स्पीकिंग टू द पार्टीज इन्वॉल्व्ड. तर तो जो तंटा आहे तो आपल्या गाव लेवलला परस्परामध्ये बोलून आपण तो सोडवला पाहिजे. ते ज्या 2 पार्टीज असतात त्यांच्याशी बोलून हा तंटा सोडवता आला पाहिजे. हावेवर इफ द डिस्प्यूट इज नॉट सॉल्व इन दिस वे, जर बोलूनही तो डिस्प्यूट किंवा तंटा सॉल्व होत नसेल, इट हॅज टू बी टेकन टू द अप्रोप्रिएट बॉडीज ऑर द कोर्ट. जर तो सहज सोडवणारा तंटा नसेल तर त्या तंटा निवारण्यासाठी ज्या संस्था असतात किंवा न्यायालये असतात याची मदत घेता आली पाहिजे. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का? सिन्स 2007 द महात्मा गांधी डिस्प्यूट फ्री विलेज मिशन इज बीइंग इम्प्लिमेंटेड इन अवर स्टेट. स्टेट म्हणजे काय? आपलं राज्य. आपल्या राज्यामध्ये 2007 पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राबवण्यात आलेली आहे. कधीपासून? 2007 पासून. कोणती योजना? महात्मा गांधी डिस्प्यूट फ्री विलेज मिशन, म्हणजेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राबवलेली आहे. द aim of this scheme is that village should be able to solve their own dispute through peaceful discussion. आणि हे जे आहे मिशन, याचं एम काय? एम म्हणजे काय? तर एम म्हणजे उद्दिष्ट. तर ह्या गावाचं ह्याचं एम जे आहे
ह्या योजनेचं ते काय आहे तर गावातल्या गावामध्ये खेड्यातल्या खेड्यामध्ये जे प्रॉब्लेम्स असतात, डिस्प्यूट असतात, तंटे असतात ते पीसफुली डिस्कशन करून सॉल्व केले पाहिजे. पीसफुल म्हणजे शांततेत आणि डिस्कशन म्हणजे संभाषण म्हणजे शांतपणे संभाषण करून वगैरे सोडवले पाहिजे. दिस मेथड ऑफ सॉल्विंग डिस्प्यूट इन्क्रीजेस हार्मनी इन द विलेज. आणि या मेथडमुळे जर आपण तंटे सोडवले तर ह्याच्यामुळे काय वाढेल? इन्क्रीजेस म्हणजे वाढणे. आता इथे एक नवीन शब्द आलाय, हार्मनी. हार्मनी म्हणजे काय? तालबद्ध किंवा ताळतंत्र. म्हणजे त्या गावाला एक प्रकारचं ताळतंत्र लागेल किंवा त्यांच्यात एक प्रकारचा एकोपा वाढेल. विलेजेस विच हॅव सॉल्व देअर डिस्प्यूट बाय यूजिंग दिस मेथड ऑल्सो गेट अ पीस अवॉर्ड. जर अशा प्रकारे त्या गावातले डिस्प्यूट किंवा तंटे सोडवले तर त्यांना कोणता अवॉर्ड मिळणार? पीस अवॉर्ड म्हणजे शांततेचा पुरस्कार त्यांना मिळतो. इन सिटीज मोहल्ला कमिटीज हेल्प टू सॉल्व डिस्प्यूट. आणि शहरामध्ये, आता गावामध्ये ही कमिटी असते महात्मा गांधी डिस्प्यूट फ्री विलेज मिशन, पण जर शहरामध्ये मोहल्ला कमिटी असते आणि ती हे प्रॉब्लेम्स किंवा हे डिस्प्यूट सॉल्व करायला मदत करते किंवा सोडवायला मदत करते. पुढचा पॉईंट आहे आपला प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे समस्या निवारण. हॅव यू हर्ड अबाउट दिस अटेम्प्ट ॲट सॉल्विंग प्रॉब्लेम्स. समस्या जे निवारणाचे जे प्रयत्न आहेत ते तुम्हाला माहिती आहेत का? बघूया पुढे. हिवरे बाजार. इन द विलेज ऑफ हिवरे बाजार इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट वॉटर शॉर्टेज वॉज अ बिग प्रॉब्लेम. अहमदनगर जिल्ह्यामध्ये हिवरे बाजार नावाचं एक विलेज आहे, एक खेडे होतं आणि त्याच्यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम, त्या खेड्यामध्ये वॉटर शॉर्टेजचा मोठा प्रॉब्लेम होता. पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात होती. दिस प्रॉब्लेम वॉज सॉल्व विथ द हेल्प अँड पार्टिसिपेशन ऑफ विलेजर्स. आणि त्याच गावाचे जे लोक होते, गावकरी होते, त्यांच्या मदतीनं आणि त्यांच्या सहकार्यानं हा वॉटर शॉर्टेजचा प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व केला. द प्रॉब्लेम ऑफ ॲनिमल फीड वॉज ऑल्सो सॉल्व. आणि जो ॲनिमल फीडचा म्हणजे जनावरांचा जो चारा होता, जनावराला खायला काय नव्हतं, ती सुद्धा प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व केला. नाव हिवरे बाजार हॅज लस ग्रीन सराउंडिंग. आणि आत्ता हे हिवरे बाजार जे आहे ते तिथला परिसर कसा आहे? हिरवागार परिसर तिथं आहे. आणि ते कशामुळं झालं तर त्यांचं वॉटर शॉर्टेजचा जो प्रॉब्लेम होता तो त्यांनी सॉल्व केल्यामुळं. मेनी विलेजेस फेस वॉटर शॉर्टेज. फाइंड द रिझन फॉर दिस अँड सजेस्ट सोल्युशन. अनेक खेडी जे आहेत त्याच्यामध्ये वॉटर शॉर्टेजचा प्रॉब्लेम असतो. मग याच्यावर तुम्ही काहीतरी सोल्युशन शोधून काढायचं आहे. आणि वॉटर शॉर्टेज का होतं याचं रिझनसुद्धा तुम्ही सांगायचं आहे. क्लिनिंग अ विलेज थ्रू श्रमदान म्हणजे श्रमदानातून ग्रामसफाई. हा पॉईंट आपण पाहतोय. द पीपल ऑफ खुदावाडी विलेज इन उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट क्लीन देअर विलेज थ्रू श्रमदान ऑर व्हॉलंटरी कॉन्ट्रीब्युशन ऑफ लेबर. म्हणजे उस्मानाबाद जिल्हा जो आहे त्याच्यामध्ये खुदावाडी नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामधल्या लोकांनी श्रमदानामधून आपलं गाव काय केलेलं आहे? स्वच्छ केलेलं आहे. दे डिसाइडेड दॅट एव्हरीवन शुड हेल्प इन क्लिनिंग द विलेज. त्यांनी डिसाईड केलं, त्यांनी ठरवलं. डिसाईड म्हणजे काय? ठरवणे. काय ठरवलं तर प्रत्येकानं या क्लिनिंगमध्ये, या स्वच्छतेमध्ये हेल्प करायची, मदत करायची. फर्स्ट द वेस्ट वॉटर वॉज डेल्ट विथ. म्हणजे सांडपाण्याचा जो प्रश्न आहे तो त्यांनी सुरुवातीला सोडवला. द गार्बेज वॉज युज्ड टू मेक मॅन्युअर युजिंग वर्मी कल्चर. बघा जे गार्बेज होता, गार्बेज म्हणजे काय? कचरा. त्याचा सुद्धा
मॅन्युअर बनवण्यासाठी त्यांनी वापर केला. मॅन्युअर म्हणजे काय? हार्ड वर्ड आहे, लिहून घ्यायचं आहे. मॅन्युअर म्हणजे खत करण्यासाठी त्यांनी त्याचा वापर केला. आणि व्हर्मिकल्चर म्हणजे कृमी वाढवणं. त्याच्यामध्ये कृमी वाढवून त्याच्यापासून काय केलेलं आहे? त्यांनी गांडूळ खत तयार केलेलं आहे. अ टॉयलेट वॉज बिल्ट इन ईच हाऊस. प्रत्येक घरामध्ये त्यांनी काय केले? टॉयलेटसुद्धा बांधलेलं आहे. खेडेगावामध्ये प्रत्येक घरामध्ये आधी टॉयलेट नसायचं, पण ह्या गावाने, खुदावाडी जे गाव आहे याच्यामध्ये प्रत्येक घरामध्ये टॉयलेटसुद्धा बांधून घेतलं. संत गाडगेबाबा यूज्ड अ कीर्तन टू स्ट्रेस द इम्पॉर्टंट ऑफ कीपिंग द विलेज क्लीन. संत गाडगेबाबा जे होते, इथं आहेत बघा. संत गाडगेबाबा जे होते ते कीर्तनाच्या माध्यमातून ग्राम स्वच्छतेचं महत्त्व लोकांना पटवून देत होते. ही टोल्ड द पीपल दॅट वी कॅन नॉट मेक प्रोग्रेस विदाऊट क्लीनलायनेस. ते लोकांना सांगायचे की स्वच्छतेशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही, आपली प्रोग्रेस होऊ शकत नाही. एज्युकेशन अँड सेल्फ रिलायन्स. जर आपल्याकडे स्वच्छता असेल, एज्युकेशन म्हणजे शिक्षण असेल, आणि सेल्फ रिलायन्स म्हणजे स्वतःवर भरोसा असेल, तर आपण कोणतंही काम व्यवस्थित करू शकतो, आपली प्रगती होऊ शकते, असे कोण म्हणायचं? गाडगेबाबा म्हणत होते. ही शोड पीपल हाऊ टू क्लीन द विलेज थ्रू हिज ओन ॲक्शन्स. आणि ते स्वतः हातामध्ये खराटा घेऊन स्वतः ते गाव स्वच्छ करायचे आणि आपल्या कामातून लोकांना स्वच्छतेचं महत्त्व ते पटवून देत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ क्लीनलाइननेस थ्रू हिज ग्रामगीता. आणि जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते यांनी सुद्धा आपल्या ग्रामगीता या पुस्तकामध्ये स्वच्छतेचं महत्त्व सांगितलेलं आहे. मिळोनी करावी ग्रामसफाई, नाली मोरी ठाई ठाई, हस्ते परस्ते साप सर्वही चहू मार्ग. ते सांगतात की आपण काय केलं पाहिजे? सर्वांनी मिळून ग्रामसफाई केली पाहिजे. गावामध्ये नाली मोरी सर्व स्वच्छ केलं पाहिजे. सगळा भाग आपण स्वच्छ केला पाहिजे, असा संदेश ते देतात. न्यूजपेपर कॅरी several articles about श्रमदान. Collect these articles, discuss the things that can be achieved through it. न्यूजपेपरमध्ये म्हणजे वर्तमानपत्रामध्ये श्रमदानाच्या अनेक बातम्या येत असतात. त्याचं काय करायचे? संकलन करायचे आणि श्रमदानातून काय काय साध्य होऊ शकतं याच्यावर आपण चर्चा करायची आहे. कॅन यू टेल? सांगा. डू यू थिंक दॅट there should be a group of peacekeepers in your school? शाळेत शांतिदूत यांचा गट असावा असे तुम्हाला वाटते का? पीसकीपर्स म्हणजे काय? शांतिदूत म्हणजे शांतता राखण्यासाठी एखादा ग्रुप शाळेमध्ये असावा असं तुम्हाला वाटतं का? यस किंवा डू न सुरू होणारा प्रश्न आहे, म्हणजे यस किंवा नो मध्ये आन्सर द्यायचं आहे. What criteria will you use to select these peacekeepers? आणि हा गट पीसकीपर्सचा म्हणजे शांतिदूताचा गट निवडण्यासाठी तुम्ही कोणते निकष लावाल किंवा कसे ती शांतिदूत असावे असं तुम्हाला वाटतं ते पण सांगायचं आहे. विच रूल्स विल यू इन्क्लूड इन द रूल बुक फॉर दिस पीसकीपर्स? शांतिदूतासाठी नियमावली तयार करताना त्यात कोणते नियम असावेत असं तुम्हाला वाटतं, हेही तुम्ही सांगायचे. व्हॉट मेथड शुड पीसकीपर्स यूज टू सॉल्व युअर डिस्प्यूट? तुमच्यातील वाद किंवा तंटे मिटवण्यासाठी शांतिदूत जे असतात त्यांनी कोणत्या मार्गाचा अवलंब ते करू शकतील हे पण सांगायचे. हाऊ डिड यू अंडरस्टँड दॅट डिस्प्यूट कॅन बी सॉल्व पीसफुली? शांततेच्या मार्गाने प्रश्न सुटतात हे तुम्हाला कसे समजते हे सुद्धा आपल्याला सांगायचं आहे.
For a society to be peaceful, the basic needs of all its sections need to be met. जर आपल्याला समाजामध्ये शांतता हवी असेल तर त्यांच्या ज्या बेसिक नीड्स असतात, त्यांच्या ज्या गरजा असतात त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. ईच पर्सन मस्ट गेट द नेसेसरी सिक्युरिटी. प्रत्येक जो पर्सन असतो, प्रत्येक व्यक्ती असतो, त्याला काय मिळालं पाहिजे? सिक्युरिटी म्हणजे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. द एक्सप्लॉयटेशन इन सोसायटी मस्ट स्टॉप. जे एक्सप्लॉयटेशन जे असतं म्हणजे जे शोषण असतं, समाजाचं जे शोषण होत असतं ते सुद्धा थांबलं पाहिजे. इनइक्वॅलिटी मस्ट डिक्रीजेस. जी विषमता असते ती सुद्धा डिक्रीज म्हणजे कमी झाली पाहिजे. एव्हरीवन मस्ट हॅव द राईट टू पार्टिसिपेट इन पब्लिक लाईफ. प्रत्येक व्यक्तीला समाजामध्ये सहभागी होता आलं पाहिजे किंवा सहभागी होण्याची संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे. बाय लर्निंग द इम्पॉर्टन्स ऑफ पीस अँड बाय यूजिंग द पीसफुल मेथड वी कॅन क्रिएट अ पीसफुल एन्व्हायरमेंट इन अवर फॅमिली, स्कूल अँड कम्युनिटी. अशाच प्रकारे शांततेचं महत्त्व शांततेचे जे मार्ग आहेत त्याचा वापर करून आपण आपल्या कुटुंबामध्ये, शाळेमध्ये किंवा आपल्या सार्वजनिक जे जीवन असतं याच्यामध्ये शांततेला पूरक वातावरण आपण निर्माण करू शकतो. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का? इन ऑर्डर फॉर पीस टू स्प्रेड वर्ल्ड वाईड म्हणजे काय? जगभर शांतता पसरण्यासाठी. पीस टू स्प्रेड म्हणजे शांतता पसरण्यासाठी. अँड फॉर नेशन्स टू बी एबल टू स्ट्राईव्ह फॉर द डेव्हलपमेंट ऑफ देअर पीपल. आणि आपल्या जनतेच्या विकासासाठी. 21 सप्टेंबर हॅज बीन डिझाईन्ड बाय द UN ॲज इंटरनॅशनल पीस डे. 21 सप्टेंबर हा जो दिवस आहे तो इंटरनॅशनल पीस डे म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ऑन दिस डे, या दिवशी काय होतं बघा? द न्यूयॉर्क वेअर द युनायटेड नेशन्स हॅव देअर हेडक्वार्टर्स. न्यूयॉर्क जे आहे तिथं काय आहे? हेडक्वार्टर आहे म्हणजे मुख्यालय आहे. या हेडक्वार्टर्स म्हणजे मुख्यालय आहे. तिथं काय होतं? अ बेल इज रंग ॲट 10 o'clock इन द मॉर्निंग. सकाळी 10 वाजता एक बेल वाजते. दिस इज फॉलोड बाय अ फ्यू मोमेंट ऑफ सायलेन्स. आणि जेव्हा ती बेल वाजते तेव्हा काही मिनटासाठी सर्वांनी काय राखायची असते? शांतता राखायची असते. दिस बेल हॅज बीन मेड फॉर कॉइन्स गिवन बाय पीपल फ्रॉम अराउंड 16 नेशन्स. आणि ही जी बेल बनवलेली आहे ती 60 जे देश आहेत या 60 देशाचे जे कॉइन्स असतात, कॉइन्स म्हणजे नाणी जी असतात याच्यापासून बनवलेली आहे. इथं घंटा या नाण्यांपासून 60 देशांच्या नाण्यांपासून तयार केलेली आहे. इफ यू वुड लाईक टू नो मोर अबाउट दिस विजिट द फॉलोइंग वेबसाईट. आणि खाली एक वेबसाईट दिलेली आहे त्याला फॉलो करा जर तुम्हाला याच्याविषयी नॅशनल पीस डे विषयी जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या वेबसाईटला भेट देऊ शकता. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, इफ देअर इज अ पीस इन द फॅमिली, स्कूल अँड सोसायटी. जर आपल्या फॅमिलीमध्ये म्हणजे परिवारामध्ये, स्कूल म्हणजे शाळेमध्ये आणि सोसायटी म्हणजे समाजामध्ये जर पीस म्हणजे शांतता असेल, एव्हरीवन विल बेनिफिट. प्रत्येकाला त्याचं काय मिळत असतो? लाभ मिळत असतो किंवा असेल तर त्याचा फायदा सर्वांना होत असतो. पीस कॉन्ट्रीब्यूट्स सिग्निफिकंटली टू प्रोग्रेस. आणि शांततेमुळे आपली प्रगती व्हायला सुद्धा मदत होत असते. इट क्रिएट्स स्कोप फॉर ॲडव्हान्स इन व्हेरियस
fields like business, industry, education, art, lecture, entertainment, science and the technology. आणि त्याचबरोबर व्यापार असू दे, उद्योग असू दे, शिक्षण असू दे, कला असू दे, साहित्य असू दे, मनोरंजन असू दे, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन इत्यादी जे क्षेत्र असतात याची भरभराट होण्यासाठी हे मदत करतं. इन दिस वे पीस बिकम्स अ सोशल व्हॅल्यू रॅदर दॅन अ पर्सनल नीड. आणि अशाच प्रकारे ही जी पीस आहे, शांतता जी आहे ती आपली वैयक्तिक गरज आहे, त्याचबरोबर सामाजिक मूल्यसुद्धा बनलेली आहे.